मित्रांनो, आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही पाहत आहात प्रादेशिक ठळक बातम्या अमुक चॅनलसोबत. पुण्यातील ओल्ड सिटीमध्ये 10 दिवस ड्राय डे. विश्रामबाग, फरासखाना व खडक पोलीस ठाणे क्षेत्रात गणेश उत्सव काळात दारू विक्रीवर पूर्ण बंदी. याशिवाय मोठ्या गणेश मंडळांना लाऊडस्पीकर वापर मध्यरात्रीपर्यंत मुभा. मुंबई मालाडला रहिवासी इमारतीला भीषण आग. शेकडो रहिवासी अडकले असण्याची शक्यता. अग्निशमन दलाकडून मोठा बचाव. मुंबई गोवा हायवेवर लक्झरी बस जळून खाक. कासदी बोगद्याजवळ टायर फुटल्यानं बस पेटली. गणेश भक्त प्रवासी थोडक्यात वाचले. नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या व आईचा मृत्यू. पूरग्रस्त पिकं, शेतकऱ्याची आत्महत्या, आईला धक्क्याने हृदयविकाराचा झटका. गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा हाय अलर्ट. सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रण, मोठ्या मंडळांना विशेष परवानग्या. मुंबई गोवा महामार्गावर 7 किमी ट्रॅफिक जॅम. 600 पेक्षा अधिक पोलीस तैनात. प्रवासी अक्षरशः अडकले. नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा नेत्यांच्या ताफ्यावर घेराव. अतुल सावे व अशोक चव्हाणांना शेतकऱ्यांचा रोष. अमित ठाकरे यांची मागणी, परीक्षा पुढे ढकला. गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांवरील ताण वाढतो. शालेय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी. ECCE कायदा 2025, प्री स्कूलवर कडक नियम. फी व शिक्षक पात्रता निश्चित. उल्लंघनास 50,000 रुपये दंड. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, रायगड, रत्नागिरीत पावसाचा पिवळा इशारा. पुण्यात मध्यम सरी. राष्ट्रीय टॉप बातम्या. केंद्राकडून महाराष्ट्र केरळ कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन. गणेशोत्सव व ओणम निमित्त विशेष सुविधा. राहुल गांधींचा मतचोरी आरोप. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अलर्ट. IMDने इशारा जारी. प्रशासन सज्ज. मित्रांनो, या होत्या आजच्या 25 ऑगस्टच्या सकाळच्या प्रादेशिक ठळक बातम्या. आणि हो, उद्या पुन्हा सकाळी 6 वाजता भेटूया ताज्या अपडेट्ससह. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. नमस्कार.